गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आजवर अनेक प्रकारच्या फणसाच्या भाज्यांची रेसिपी बघितली असेल, भाजी खाल्ली असेल, पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने फणसाची भाजी बनवणार आहोत। ती सुद्धा रानामध्ये आणि मातीच्या भांड्यामध्ये ती कशी बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम तर आपण फणस आणूयात। फणसाच्या भाजीसाठी आपल्याला कोवळी फणसं असावी लागतात। तर आपण अगदी 2 ते 3 कोवळी फणसं जी आहेत ती झाडावरून शोधून घेणार आहोत। कारण कोवळी फणसं जर असतील तर त्याची भाजी अतिशय छान होते। झाडाजवळ आपण पोचलेले फणसाच्या झाडाला जर बघितलं तर खूप फणसं आहेत। यातलं आपल्याला आता शोधावे लागतील की लहान कुठले आहेत, म्हणजे भाजी करण्याच्या योग्य असणारे फणसं आपल्याला घ्यायचे आहेत। जे मोठी फणसं आहेत ती भाजीसाठी वापरता येणार नाहीत, तर अगदी लहान फणसं घेणार आहोत। इथं एक आहे आणि इकडे एक आहे, आपण घेऊयात 2 ते 3 घेऊयात। ठीक आहे, एक फणस घेतलेले, त्याच्या पुढे जर बघितलं तर ठीक आहे, थोडंसं आपल्याला सांभाळून राहावं लागतं। हे दुसरं एक फणस, 2 फणसं झालेले आहेत आणि अजून एक घेऊयात। त्यासाठी आपल्याला झाडावरती जावं लागेल, कारण काही लहान फणसं वरती आहेत। इथं एक आहे। असे एकूण आपण भाजीसाठी 3 अगदी कोवळी फणसं या ठिकाणी घेतलेली आहेत। आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात। तर 2 फणसं आपण घेतलेली आहेत। या 2 फणसांची भाजी आपण करणार आहे। सर्वप्रथमतः इथं जर बघितलं तर एक मातीचं भांडं आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये फणसाची भाजी ही पहिल्यांदा आपण बनवतोय। अगोदर कधी असे कोणी बनवलेली नसेल अशी भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि इकडं जर बघितलं तर सगळीकडं मस्तपैकी आपण एका झाडांच्याच मध्ये आलेलो आहोत। तर 2 फणसं आहेत। या मातीच्या भांड्यामध्ये आपण कुठेही बघा फणस कापलेलं नाहीये, आपण नंतर ते फणस कापणार आहोत, अगोदर ते शिजायला घालतोय। याच्यामध्ये दाखवा इकडे, आणि हे दुसरं, बस ओके ओके। तर 2 फणसं आपण जे आहेत ते ह्या मातीच्या भांड्यामध्ये शिजण्यासाठी ठेवलेले आहेत। त्यासाठी आपण अर्धा ते पाऊण तास आपण त्यांना ह्या मातीच्या भांड्यामध्ये शिजवणार आहोत। कारण मातीच्या भांड्यामध्ये जर शिजवले तर त्या फणसाच्या भाजीची जी चव आहे ती काहीतरी वेगळीच असणार आहे, कारण चुलीवरती आपण करतोय। अर्धा तास ते पाऊण तास आपण आता ती शिजवणार आहोत। पाऊण तास झालेले, पाऊण तासापेक्षा जास्त वेळ झालेले, 1 तास बघूयात शिजलंय का हे बघा। तर हे जे आहे ते पूर्णपणे शिजलेले फणस आपण आता ते काढून घेऊयात। तर आता आपण काढून घेऊयात। पानांवरती आपण काढून घेतलेले। इथं जर बघितलं तर हे जे एक फणस आहे, अजून एक 2 दुसरं एक आहे, तर एक फणस आपण त्या भाजीसाठी वापरणार आहोत। या पानांवरती काढून घेतलेले, आता ते आपल्याला कापायचं आहे। अशा पद्धतीने कापून घ्यायचं। हा जो फणसाच्या आतमधील भाग आहे हा आपण काढून टाकणार आहे, आणि हा वरचा काटेरी जो भाग आहे हा काटेरी भाग सुद्धा काढून टाकायचा आहे। पहिल्यांदा आता आपण जी भाजी आहे ती व्यवस्थित करून घेतलेली आहे। यात तेल टाकूयात आणि
मातीच्या भांड्यामध्ये फणसाची भाजीची जी चव आहे ती अप्रतिम असते. तेलाला थोडीशी अशी उकळी आलेली तुम्ही जर बघितले तर एक चांद्याचं पान आहे आणि ह्या चांद्याच्या पानावरतीच ती भाजी मी घेतलेली आहे. जास्तीत जास्त आपण या भाजी कशी चवदार बनेल हे बघणार आहोत. त्यासाठी मातीचं भांडं वापरणार आहोत. जे स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल त्याची भांडी आपण वापरणार नाही. फक्त आणि फक्त मातीची भांडी. त्याचबरोबर जे भाजी आपण निवडण्यासाठी पानांचा वापर केलेला आहे. नंतर आपण ती भाजी पानावरतीच घेऊन खाणार आहोत. तर सर्वप्रथमतः ह्याच्यामध्ये मसाला घालून घेऊयात. तर मसाले घालून घेतलेले आहेत आपण आणि ह्या मसाल्यामध्ये अगदी जास्त काही मसाले टाकायचे नाहीत. जर आपण जास्त मसाले जर या फणसाच्या भाजीमध्ये जर घातलं तर त्या भाजीला चव राहत नाही. आपण अगदी गावरान पद्धतीने आणि मातीच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस फणसाची भाजी करतो तिची चव जर आपण बघितली तर ती अप्रतिम असणार आहे. जवळ दाखवा. आपण जास्त भाजी बनवलेली नाही, अगदी थोडक्यात इथं भाजी बनवणार आहोत. आपण ती भाजी आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. अगदी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि वरून झाकण ठेवणार आहोत. 20 ते 25 मिनिटानंतर भाजी जी आहे ती आपली शिजवून रेडी होईल. ओके. आपण यूट्यूबवरती अनेक रेसिपी बघत असाल आणि मग त्या रेसिपींमध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तिथं वापरले जातात. गॅसवरती ती भाजी केली जाते किंवा कोकणामध्ये विशिष्ट पद्धतीने ही फणसाची भाजी बनवण्याची कला आहे. प्रत्येक भागामध्ये भाजी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. परंतु आपण अगदी रानामध्ये आलेलो आहोत आणि मातीच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपण ही फणसाची भाजी बनवतोय. तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ असा मातीच्या भांड्यामध्ये जी फणसाची भाजी बनवलेली असं कधी तुम्हाला शोधून मिळणार नाही. मग यासाठी बऱ्याच तुम्हाला वाटेल की तुम्ही मसाले खूप कमी वापरलेले आहेत आणि अगदी थोडक्यात भाजी केलेली आहे. पण या भाजीची जी चव आहे ही इतर भाज्यांपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीची असेल. आपण सुद्धा अशा पद्धतीने मातीच्या भांड्यामध्ये जे आहे ती भाजी बनवू शकता. 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. वरून झाकण ठेवलेलं आहे. आपण जी भाजी आहे ती तयार झालेली आहे. आपण बघू शकताय अगदी मातीच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीची ही भाजी बनते. त्याच्यामध्ये आपल्याला दिसताना थोडीशी नॉर्मल दिसेल पण तिची चव जी आहे ती अप्रतिम असणार आहे. जवळ दाखवा इथे अगदी जवळ. ही जी भाजी आहे तर भाजी आपली तयार झालेली. आता आपण ह्या पानावरती काढून घेणार आहे. तर भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही भाजी आता आपण या ठिकाणी बसूनच सर्वजण खाणार आहोत. अगदी छान अशी भाजी आणि झटपट पद्धतीने फणसाची भाजी आपण तयार केलेली. आणि जुन्या काळामध्ये ज्यावेळेस अशा मातीच्या भांड्यांमध्ये लोक स्वयंपाक बनवायचे त्यावेळेस फणसाची भाजीसुद्धा ही अशा पद्धतीने बनवत होते. आणि आज आपण त्याच पद्धतीने ही फणसाची भाजी बनवलेली आहे. आणि आता आपण ह्या पानांवरती ही चांद्याची पानं आहेत आणि ह्या चांद्याच्या पानांवरतीच आपण आज ह्या फणसाच्या भाजीचा आस्वाद या ठिकाणी ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये घेणार आहोत.